अबे तू मागे म्हणत होता लग्न करायचं मग चांगलीशी पोट्टी भेटेल का? अरे हो, पोट्टी आहे माझी भाषेच्या एक नंबराची पक्की सरळ आहे मस्त चवळीच्या शेंगासारखी. तुझी भाषी आहे. हा अरे मग चल लवकर जायचं बरं ना जाऊ जायचं. हो चल. चला लवकर. सुट्ट्या काही जास्त दिवसाच्या आहेत अरे मी काय म्हणतो जर लवकर जाऊ ना, लवकर निपट ना. तुले पोट्टी पसंत आली ना हो. झट बंगली पडद्या बाळ त्याच्या देते. पहिले पाहून त्याच्यानंतर जर काय ते- चल, 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 चल. अरे निर्भय बहाना तो पखाना रनाथ गडाजला. निर्भय बहाना तो पखाना रनाथ गडाजला. अरे महाजन हाच का मुझे राहुल झालेला. महाजन हाच का मुझे राहुल झालेला. मी आवाज मारतो. बाई हे बाई बाई बदल बाई शांता बाई बाई शांते सर म्हणतो हे काही नाही काय कामात असेल. एकदा पहिले ठिकाणी लंगल्याच्या बहिणीला हो मला माहिती आहे ना कोयकली होती म्हणून ते गोट्यावर पडली खरा. भाटो ओ भाटो शांतीला आवाज मारतो. हे भाटो त्याचा काम वावरात गेला तर रूम देशील घरी आला तर ढोम देशील. हा वावरात गेला असा बाई बाई गा माझे लाले के बाई शांता बाई 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 वो शांते. मी आलो म्हणजे काही मुलगीचे झटके येतात का? डोका काम नाही कर रे. परसुबाच्या गोड्या बंद केला. तुला पाठवलं होतं तर लेंडी बिबी टाकून सांगे रे. डोका काम नाही करे. डोका आता मोठी साजरी लागते रे, बाकी लागते कंबर. म्हणजे मा हात लागला म्हणजे कमर सुधरून हा म्हणतात रे. जागोई पोरगा आणला होता. कोणता पोरगा? वा मोठा साजरा आहे रे. आपल्या भाषेने एक नंबर होईल. मी मा पोरीने का पाणी घेऊन पाठवते. पाणी घेऊन व्यवस्था होय. सोप्या सोपा सोपा हा पाणी घेऊन घेऊन मी बसतो. चांगली पाहिजो काल
पेटवानी त्याने तर मामा किंवा मामा आहे हो ना. नाही नाही भाषे मी धुवून त्याला भरून नाही भरत नाही गाडी नाले पाहिजे बाय भरते तू असं जा बाय चायची व्यवस्था आहे का हो आहे थांब. आणि पोवाना आलू अरे आलू पोहा जोरला. नाही बा भातो मध्ये पतले गोळ्यात म्हणे जाडे गोळे हातच नाही म्हणे घरी बाई आणि भातो कोटी गेला बा अरे भाटो आहे थांब ना रे फेरेन तुम्ही लावा नांगर अरे बाहेर सारखा सिंगार करते त्या भाटो. हो नाही नाही नांगर गलती आहे माझ्यावर सर हे बाईवर ते भाषेची माई बहीण अहो ये कारभारी इकडे या ना का घरातल्या घरात राहता का हो? अहो ये कारभारी बोल ना जावई मोठा साजरा आहे व चवळीच्या शेंगासारखा दिसतो. तर जवाई साजरा आहे ना चांगला जवाई अहो ये कारभारी मलाही माहित आहे का हो तुम्ही एवढे तक तक करतात. मले सांग पोरगा चांगला आहे ना मलाही माहित आहे का एवढी तकतकी सुटली तर मारत ही नाही का ही निधीसाठी हो. नाही होत तसं नाही मले समजलं तू एवढी का लप 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 करते काहून? युवासाठी होय हा समजलं ते पाहुणे आले पुरस्सा तो हिचा माम भाऊ हो आता माझं वय आहे. हिचा आतो भाऊ जो येते साला तो इशील बोलते पण मला बोलच नाही अहो ये माझा मेवना हो काय केला तो. अरे हो तुझा मेवला पण मी तुझा नवरा आहे मालगुणाचा खाते माझाच आहे सर्व चुपला. का? हो ते ओळखी. अहो, पोरगा सुंदर आहे पौर्णिमेला चाय आण. ए पौर्णिमा चाय मिळेल का हो? चहा झाला का बोलून घ्या जाग्याचं बोला. नाही ना तू तुरका पराचा आहे हो रे बनले तुझा आताही पेऊन व्हायला का ते केवढी की पेते ते काही मग एवढं दिलं तुला ह्या करू असं का दुधाची आणलं का काळी रे मुताची नाही म्हणलो दुधाची म्हणलो आणि पेला असं का फरक पडते मामे भाटेच्या घरी लाजनजी हा तसेच माझे मोठे मुक्काम मिरशीवाले यांच्याकडून माझ्या पार्टीला 51 रुपये मला सांग हा पोरगा आला इथं आलाय का तो त्या साईडचा का असं हो नमस्कार जी नमस्कार नमस्कार बाबा का म्हणले चहा वगैरे घेतल्या पोरगी आमची कशी आहे चांगली आहे ना आता ते दिसून राहिली बाबा असं तर नाही पण पोरगी माझी शिकली सवरलेली आहे आणि तुम्ही मला सांगा कोणते काम करता की मी मास्तर आहे शिक्षक आहात जेटपी शाळेमध्ये मी शिक्षक आहे शेतकरी शाळेचा आता म्हणजे गव्हर्नमेंटच आहे लेपडा एवढा कायले लावले विचारत बसता. पोरगा चांगला आहे म्हणजे झाला. हे- पोराले पार सूट झाला म्हणजे अहो, झाला. हो पण पोरगा मला सांग पैसा असला ना गुंडे चांगले नसले तर काय तुला उमत नाही का काही उभा म्हणजे तुम्हाला धनगर म्हणजे पुरा असा मला या बायकोचा काम आहे लेंबाडी क्या करा सोय निकाली बसते. तर भावाजी हा बोला जी तुम्हाला का म्हणतो तुम्ही शिक्षक आहात हो जी झेडपीचे म्हणजे तुम्हाला पेमेंट किती आता 90,000 रुपये पेमेंट आहे माझ्या 90,000 म्हणजे कामच चांगला झाला तर मी का म्हणलं पोरगी पसंत आहे ना हो जी पोरगी पसंत तर आहे मी का मला. म्हणलं रे आता मी अशी बोलतो बंडिया ए बंडिया अजे मी का म्हणलं आता तेवढं लांब लावण्यापेक्षा आता तेच माझा का विचार आहे आज तू पोरा कुणा असतोस तू आम्ही पोरगीचे मायबापले आमचे आहेत पटल्या लग्न लावून टाकू खरं गोष्ट आहे ना तू पानच्या पोराला आपल्या बासिंग वगैरे लग्न लावून टाकून पोरीला सार करू लेंबडे आ तुम्ही मोठे लेंबडे. गाऊन अशी बोलते काय पहा त्यावेळेस त्या बहिणीसाठी त्या भावाने मुलगा पाहिला बहिणीसाठी मुलगा पाहिला शिकला सवरला गा शिकला सवरला हे शिकला सवरला दिने बहिणीसाठी मुलगा पाहिला शिकला सवरला गा शिकला सवरला हे शिकला सवरला दिने शेती वाढली त्याच्या घरी मनामध्ये भरला गा मनामध्ये भरला हे मनामध्ये भरला दिले
भरला गा मनामध्ये भरला हे मनामध्ये भरला दिले हे दिदी मनामध्ये भरला गा मनामध्ये भरला हो मनामध्ये भरला दिले हो दिदी लग्नाचा गाच्या करण्याचा मुहूर्त ठरला गा मुहूर्त ठरला हे मुहूर्त ठरला दिले हे दिदी झाला मंडप भरला गा मंडप भरला हे मंडप भरला रे भाऊ मने माझ्यावरचा भार उतरला गा भार उतरला हे भार उतरला दिले चले ए खाईले झाली आपली तयारी अरे ओ भाटो झाला का तयारी बाबा पोरगा ए तयार झाला शांत हे एवढी बायको आहे लवकर घे ना आता मी का जवान आहे आता लवकर येऊ बाबा माफ कुपड गेला आहे ना साता गेला पण काटा नाही गेला इंचा घ्या अनाची भाषेली आणा ना ए बाई शांताबाई करणार तयारी तुम्ही घाई नसेल पायची खाई रे पोरीच्या लग्नाची वा मामा पोरगी झाली हा तरी चल लवकर आ. जावई या ना या ना. हा चला घ्या. मान चांगली पाय नाही नवरा पावग्याने कसा दिसते नवद्राचा मामा आता. मोठी आगाय ए पौर्णिमे चांगली जवळ पाहिजे बसायचं नको करू अक्षिता की त्याचा मामा आहे मामाची काढून तुम्ही असे वाटून झाल्या हा झाला का घे बाई बाई हो भिवरा त्याला गेला हो भिवरा सरकारला हो बाबा हे मामा काऊन सर्व इष्ट मित्र मंडळींना अक्षरा मिळाल्या का शुभमंगल आली लग्न घटी समीप नयरा घेऊ दिया वाघरा दुये ते मधुपर कपूजन करा अंत पता ते धरा दृष्ट दृष्ट वधूवरा न करणे दोघे करा वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगलम शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान
आजकालच्या पोरी नाही समजत बुद्धिया. नाही भये तुले काय नवीन घरी चालले ते का समजती नीची माई अशी जे सदे म्हणती अहो तर तुला डोक्यावर ठेवण्याचे तुले खिले मारावं लागतं. ओ भाटो अजी भाऊजी नमस्कार. कायचे नमस्कार मी का म्हणलो सारखं पोरगी बहीण शांताबाई एवढी काऊन थोडी करते बहुत अलगडची आहे बे. तिच्या बाईने मी परेशान होऊन गेलो की अबे कोका चालत नाही ते एक वेळा मोठी होऊन पडली. सांगता निघाले म्हणून तिच्या खूपच वेळा झाला. म्हणजे सांगता निघाले मला वाटलं ए शांता त्या पोराचे आमचे भाऊ केशव भाऊ पुणेकर आता वेलसी यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपयाचे बक्षीस मिळाले. आमची पार्टी अत्यंत हृदय धन्यवाद. जावई तिकडे घालत जावई. तसंच उदारामजी चौधरी वेलसी यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस मिळालं. आमची पार्टी अत्यंत हृदय धन्यवाद. जावई बोला जी. माझ्या पोरीला जास्त खर्च नको जी. नाही 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 जास्त काम माझी पोरी जास्त वनवास नको करा म्हणली. माझ्या पोरीनं उन्हाळे पावसाळी हिवाळी नाही पाहिलं जी. ए पोरी मी इकडे ये रे. पावसाचं लाजते बाप्पा. ए पोरी जायला जाऊ दे ती लेबर आणि किती ती हलवते नव्हतं हे जवळ सुट्ट्या नाही मोठा साजरा लागला मारल्या. चांगला वाटत माझे दुखाय का नाही भरला मग? हा तू भरला आहे. चुप ना. अबे कारभारी कारभारी म्हणते ए पौर्णिमे मायरचा कोणी आला बेटा. झाली बर पाणी कपट चाय द्यायचं ग. होय जाते का ए बेटा. काय आई दादा कुठे आहे ग? तसेच रमेश सोनवाने मुक्काम वारेगाव यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपयाचे बक्षीस मिळाले. आमची पार्टी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. अगदी आई काय दादा कुठे कायच दादा दादा लावलीस हे. अहो एकदा एकदा बघू तुझे गेलेल्या घरी लेबर दिवस सोडतेस ना दादा रे माझ्या लाडच्या दादा गा दादा काय करताय दादा चाललीस चालली रे मी. अगं चाललीस दादा माझी आई तर तुझा खूप छान करते रे. अगं सुखाने संसार नामशील ग ताई. हो दादा बहिणीला करता सार
पहिली दादा जागे दादा सुखाने आपला संसार नांदशील पहिली दादा सासरलाही बहीण निघाली सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नंदेसरी मायेची सारी हे नसली मायेची सारी सासरलाही बहीण निघाली सासरलाही बहीण निघाली पावाची लाई हे नसली मायेची सारी हे नसली मायेची सारी झाले ना का बरं अशी करते तू चूप राय तोंडाच्या वरवर धावशील ना तर विसरून जाईल तू माझी लेक आहेस म्हणून समजलं का कायला गौरी धावत असते ते जवाईला सुट्ट्या नाही हे लेमारी त्या पोरीच्या करते हलका बंद त्या पोरीचा तुमची आग नाही गेली पण माझी आग कशी जाईल ते मी म्हणतो का जवाई जो आहे तो दवासाठी घाई करते येच्छा काय ते तेच्छा काय त्या पोरी जाऊ देते आई बाबा ऐ चालली बाय हा? बाई लवकर पहिले पाय लागलं माईच्या जवाई बापू नमस्कार बाबा हो बाईला पैसे देतात अहो पैसे देतात राहू दे लेमाडे नको राहू जा बेटा तसेच मार्गाचे मुक्काम मिरसीवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपयाचे बक्षीस मिळाले आमची पार्टी अत्यंत हृदय धन्यवाद आम्ही चकित झाला कसं जायला पैसे ए शांता लवकर जाऊ दे त्याला बाई बाबा चालली बाय बेटा बाई दोन शब्द मी तुका म्हणलो माझ्या पोरीने हल्लेला मार्ग गेला पहिला जवाई माझ्या पोरीने कोणते कामात कष्ट केला नाही माझ्या पोरीने सर्वच काही केलं नाही म्हणजे सिर्फ आणि शाळा आणि घर तिला येणारा मार्ग नाही पाहिला सांभाळून घ्या कामं करायला लागतील मामाजी साहेबात पाणी करते पण कधी का करते त्या पोळ्या लागतात नाही कोणती वाकडी पोळ्या नाही लागताय आपल्या पोळीचे कसं बोलायला नको सांगा असं नाही सांभाळून तिच्या हा माई पोळी चांगली पापड गोड गोल करते दोन पापड्या करते पोळ्या वाकड्या झालं असं मामाजी निघून का नमस्कार बाबाजी जामा जमाशी नमस्कार. अशी खूप बोलत तू जास्त बोलावा नाही जा माझा जा सुखीला पहा त्यानंतर बहिणीचं लग्न झालं आणि बहीण आपल्या गावाला गेली बहीण गेली आपल्या गावाला तरेचा करून पछतावा करू लागली तेव्हा पतीची सेवा देवा हिला हा हा हा
माझ्या आईला आधी त्यावेळेस पहा मुलीचे लग्न झाले, मुलगी आपल्या घरी गेली. इकडे त्या सावत्र आईला विचार पटला, माझी मुलगी म्हणे आपल्या घरी गेली, आता माझा मुलगा आहे म्हणे सावत्र. हा कृष्ण आहे, याचा काटा कसा काढायचा, याचा छळ कसा करायचा. पहा त्यावेळेस त्या आईनं काय केलं, बघा पुढे काय होतं. मुलीचा बाप्पा लग्न झाल्यावरी आणि सावत्र मुलगा आहे घरी. कशी करू याची चाकरी, काय करावं काय करावं काय करावं. हो हो आई विचार करायला लागली, याला आता घराबाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही. असं तिला वाटायचं, त्याला घराबाहेर काढायसाठी काय प्रयत्न केलं. घराबाहेर बापा हाकलण्यासाठी हो घराबाहेर बापा हाकलण्यासाठी आणि लागून त्याच्या पाठी भांडण प्रेमाची. करे खाव खावत भेद, 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 करे खाव खावत. पहा आता पुढे ती सावत्र आई काय करते ते. पाहिजे 4 वेळा सगळा कचरा करून ठेवला. हो तसेच माझे मोठे बंधू अन्वीची महालमध्ये सिलेवाड़ा, इनकी ओर से मेरे पार्टी को 50 रुपए का पैक मिला. मेरी पार्टी और मैं सत्य से प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. हा या ना बसा ना इकडं. या ना इकडं. काय झाली असती तर अशी काय. चांगल्या काढ हो. एक कचरा एक किसन्या. एक किसन्या. एक भाडे इकडे ये. एक भात ठिकाण्या. झाड. तुझी भात चांगली नाही पाजवली तर नाव शांत नाही सांगितलं. गेला माझ्या डोक्यावरी ओझा तर गेला. म्हणजे माझी मुलीचं लग्न झालं. आता राहिलं तो कृष्णा. कृष्णाला एवढं सावत्र पण करते आणि या घराच्या बाहेर काढते ही शांताबाई. आता ही शांताबाई कृष्णाला घराबाहेर काढते आणि या पाटलाला राय राय होते ना भाऊजी कावजी पिकलं पाट कधी नाही कधी गळून पडते. आणि ही पाटील आहे पाटली या राजवाड्याची राणी. ती काही इथं नौकरी म्हणून आली का नाही. माझा
सगळ्यात लक्ष ते म्हणजे पैसा. तसेच अमोल दादा पारेकर मुक्काम वीरशी यांच्याकडून पहिले आता कारण का 4-5 वर्ष झाले माझ्या मुलीच्या लग्न झाला. आता मला खूप माझ्या मुलीची आठवण आली. पण ह्या आपल्या घरच्या पत्नीला सांगतो काही त्या पोरीला सिदरी वगैरे देईल. मी पोरीच्या गाव चालला जातो. कार बहरले ग माझे लाडाचे नारी शांता शांता ग शांता ए शांता. का म्हणता? तुझा कमरेचा भाग का सीधा आला का? सीधा झाला हो. म्हणजे असं माझा असं भाऊ आला होता, तुझा भाऊ तर बनलिया बंडे आला होता, कॅप्सूल देण्यानं पाठीवर उभा एवढा होता. तो झाकण जुलेचा भाऊ आहे. साला जेव्हा तेव्हा माझं येते का करते का नाही माहित नाही. अशा भाऊ आला हिचा हा सर्व दुरुस्त झाला. पाठीवर उभा चालता व तन तन लावला. हा? पाठीवर तन तन लावला तर शिडी झाली. तुझ्या पाठीवर दंदन लावला नाही तर का? आणि मले काऊन नाही कम से कम सांगितलीस तर मी कोणता इलाज केला असतं. चुप राहा. आता तुमच्या त्यानं काही बनते का? माझ्या नाही बन मी एकदम झाला जाओ खाली खोका मान नाही तर का? काय केलं माझ्या ना. सगळा पोकर पिंगर कचोरी झाला हो. अहो तुले वाटत असेल बुट्टा पण कड्डा बुट्टा पण कड्डा हर शेती वावाला सुद्धा कड्डा असं नको समजलं. मी काय म्हणलं आता हा माणूस कड्डाव म्हणते काही दिसते का तर तरी? पाहिल्या तर म्हणून तर बघ या माणसाला तरतरी नसं म्हणून तो बंड्या माग येते आणि तू पाठी उभा करतेस त्या लेंबाडी. तुला हेच काम आहे तुला दुसरे काम नाही म्हणूनच तू नवरासा केली नाही का? अहो ही काय रे बरी? बोल ना. जवळी या ना जरा दिलबरा. म्हणजे अजून लागू काठी लागू मी जवळी या ना जरा दिलबरा. इश्क बाजीचा सौदा करा. इश्क बाजीचा सौदा करा. मी चाललं पोरीसाठी काही देण्याची बरी वगैरे चिवडा बनवला, लाडू बनवले, तिळगुळाचे काम. अरे हो ते घेऊन ये. चिवडा म्हणते अजून काही बनवलं असं चकल्या चुकल्या आबा बनवतात आपण तेवढा का माहित आहे. आम्ही कारभारी चकल्या बनवले, बुंदीचे लाडू बनवले. माझ्या पोरीले नाही का चिवडा मस्त आवडते बा. का? हो एक कारभारी जा लवकर जाऊ चिवडा किती बनवले सर्व बनलाय का? आणि लवकर येता कुठून पोरीची भेट घेऊ. हे कराय बायको एवढी लकलक लकलक करते. आता मी गेलो जाऊ दे. तो आहेस नाही का घरी पोर काय अरे कारभारी हा काही म्हणा माझ्या पोरीला येताना 2000 रुपये दे जा. किती 2000. हे कशा गोष्टी करते का? अरे पोरगी माझी तुझी नाही माझी पोरगी औलाद माझी आहे. तिला मी नाव द्यालो एवढा ठाटा बाजार लग्न केलं का कमी केलं मी. साडी ठेवासाठी पैसे दे जा. अहो ते 2000 रुपये काही जास्त दे मी पोरीले. दे जा. पाठवलं आहो ना. लवकर जा ना लवकर या. चाललो जा बाय बाय जाऊ बाय. घेऊन जो वाटा खावाले खाता पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. उभा कसा राहिला विटेवरी. उभा कसा राहिला विटेवरी. ओ पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी
उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. चला जातो पोरीच्या घरात. चला खूप उशीर झाला. बाबा ताईच गावला गेले. मलाही उशीर झाला. वावरामध्ये मजूर चालू आहे, पाया चालू आहेत कापूस काढणी करता. आईला आवाज देतो, 2 घास जेवण मागतो, 2 घास जेवून घेतो आणि वावराकडे निघून जातो. आवाज देऊन पाहतो आईला. आई गो आई म्हटलं माझे, आई 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 ग आई. कुठे गेली असेल आई? अरे आई जिवंत काय अजून आई 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 म्हणून ओरडते. काय झालं ग? आता भूक लागली, थोडस जेवण बनवण्याकडे जायचं आहे मला. बाबा घरी नव्हता. आई मला जेवण देऊन दे, थोडस जेवण करून घेतो. तुला भूक लागली, हो काय? तुला जेवायला देऊ, जेवायला देऊ. इकडे ये, इकडे ये, इकडे ये. इकडे ये. ओरे कारट्या, तुझ्या बापानं काही इथं मला नोकरी म्हणून आणलं का रे? नोकरी म्हणून आणलं? या राजवाड्याची राणी म्हणून आणलं मला, राणी म्हणून. समजलं का? काय आता जन्मातलीच गाडी माझं. का तुझी पूजा करू का रे, हं? तुझी पूजा करू का? कारण त्या तुझ्या पुढे सत्यानाश आहे माझ्या जिंदगीचा. काय देवा, काय देवा दुसरी बनाते क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा. ऊपर वाले, ऊपर वाले, ऊपर वाले, ऊपर वाले बनाते क्यों किती परमेश्वराला आवाज देशील ना तरी काही परमेश्वर तुझ्यासाठी धावत येणार नाही. एक कालट्या उठ, चल उठ. काय असं अनंत को मारू मारा माझे आई हो तुझ्या पायाची परी तो आई बोला
हो नको मारू मारा माझे आई हे तुझ्या पायात पडी तो आई काय गुन्हा माझा झाला तुझ्या पायानी पडी तो आई आणि आपला तोंड इथून काळा करायला समाला का एक काल द्या आणि याच्यानंतर तुझ्या बापाला जर झालेला प्रसंग सांगितला तर गात शांताबाईची ना समजलं का शांताबाई म्हणतात शांताबाई काय करू तेव्हा कुठे जाऊ बाबांनी म्हटलं माझं लग्न करावं पण मला असं वाटलं बाबा तुमचंच लग्न करा तुम्हाला पत्नी मिळेल मी आईचं प्रेम पाहिलं नाही 15 वर्षाच्या असताना माझी आई निघून गेली मला वाटलं आई येईल आईचं प्रेम पाहिजे आईची माया मिळेल आईची ममता मिळेल पण ही आई काय लग्न झाल्यानंतर 5 ते 6 वर्ष सख्या मुलासारखं प्रेम दिलं नंतर काय गुन्हा घडला माझ्या हातून मला माहित नाही आईनं माझं छळ मानलं काय करू देवा कुठेही जातो कुठेही निघून जातो कुठेही करीन कुठेही खाईन फुटले नशीब माझे याच्यानंतर आला तर गाठ माझ्याची आहे समजलं का शांताबाई म्हणतात शांताबाई हा बस्ता हा काऊन लढते रे कृष्णा बे कृष्णा 10 तारे
इकडे अबे ये बनवाला तुले मी आलो तुला काय थोबळवून देईन तुले काय ते हो बे घर फोडून जा ना इकडे अबे ये ना बे तुझे भाऊ आले चला साला एवढा छाव करायचा मुलगा आणि गावामध्ये साला बॅग घेऊन जाऊन राहिला भयासारखा लढू नको का झाला तो सांग मले अरे माझ्या वडिलांचं लग्न केलं पाठवय बे लढू पाठवय पाठ केला दादा मला वाटलं आई माझी 15 वर्षाच्या असताना निघून गेली आईचं प्रेम पाहिलं नाही तर आईची माया मिळेल ममता मिळेल हा आई 5 ते 6 वर्ष चांगली राहिली रे हा आणि नंतर माझ्या हातून काय गुन्हा घडला माझा छळ मानला रे बरोबर आहे ना बे सवतीच्या बाळा जीवाले काढा ते शांताबाई होता बे तुम्ही माय हो बे 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 कोणत्याच्या बापाला भेटल्याच नाही का रे कोणी बे ते 1 नंबरची 420 बाई पहिले बे नवरा मेल्यानं तो दारूचा धंदा चालू केला तर काही गिरेकीच्या घरी येत जात बे अरे माझी आई होय अबे, नक्की कायची आई होय माझी आई विसरली बोलू अबे तुझी आई राहती तर तुला घराच्या बाहेर पाठवती का बे ते हिस्सेचा मालक तू बी आहेस ते बी असं पण तुला घराच्या बाहेर काढलं ना माई आई होय म्हणजे तू एक काम कर अबे ते आता तुला काय सांगू रिश्त्यामध्ये माई माम बहिणीच लागते 1 नंबरची फरफंदी बे काही हा 3रा नवरा असा आमच्या बाप धरून 4था नवरा असा काही नवरे सोडलं 3 असं कामा करते ते अबे 1 नंबरची 426 नको बोलू रे माझ्या आई विसरली जेtti गेली त्याची पंची पाहिजे असं बापा तुला काय करू मी 1 नंबरची धुरासन आहे अरे माझी आई आहे रे असं नको बोलू आई बे मला सांग आई म्हणून राहिलास जे आई राहती तिले आई समजलास तिले थोडसा तुझ्या हित राहिला असता तुले घराच्या बाहेर नसं पाठवलं तुझी सख्खी आई जर राहती तुझी जन्म झालेली आई राहती खरं तुला पाठवलं असतं का नाही तू एक काम कर दोस्त कोणता मी सांगतो त्या पद्धतीने वाघ कसं हो नको हा वापस सांग अगदी शेवटपर्यंत तुला असंच करावं लागेल जर माझी ऐकला नाही तर खा करू सांग माझी ऐक खा तू एक काम कर कोणता रे तू जा दारूच्या भट्टीवर हा? दारूच्या भट्टीवर जा दारूच्या भट्टीवर जाऊ हा, मी येतो ना बे आई माझ्यावरच येतो ना तुला थांबणं कधी पिल्यास का नाही ना रे, मी दारूचा आवाज करते एकदा पी अन तिया पै जे पिला का जो काम नाही व्हायचा तो बी होऊन जाते बरं मला सांग मी कधीच दारू नाही पेली बे एक वेळ तर पी मला सांग ते तारा देऊ राहिली ना हो त्या तिने जीवनाच्या त्या नरक बनवून टाकलं तिनं हो बरोबर आहे हो तर एक काम कर तिचा काटाच काढण्याच्या बहीण माझ्या बापचा नाही गावाला गेलाय हो त्या घरामध्ये असं झोपली असं ज्यानं बस रस्त्याला ते तिच्या गळात आपण कर रामनाम सत्य म्हणजे ना बजेगा बास ना बजेगा बासरी आणि ज्यानच्या बहिणीवर चुपचाप झोपून द्या कोण मारलं तर मले का माहित बाबा कोठ्यामध्ये ज्यानं झोप झाले असं हा बहीण मा बरं तू मला कसं करीन बाबा मी झोपला होतो तर मले का माहित नाही मजा नाही सांगतो तुले बरं हा ठीक आहे तू जसं म्हणतेस पण मी दारू नाही पेली रे जिसने नहीं पी शराब जिसने नहीं पिया शराब उसका खाना खराब असं आहे का रे? हा, तू पिऊन तर पाय बे. म्हणजे तुला म्हणायचं आहे की ज्यानं दारू नाही पेली त्याची जिंदगानी वाया गेली असं म्हणायचं हे घेतलास का रे जो काम नाही होत कोणी त्या सर्व बसतायची बे म्हणजे हे कोणती होय हा कोणती होय हे बिलकुल उभं हंडीची जायचे हं? देशी होई ना बे जशी होय अबे बरं ठीक आहे प्युअर संत्र्याची तू जसं चांगलं बोलू का पिता तसं बे. जेवून पाहू पण हे वाचता दोस्ता आहे तू वाचतावूनच येते रे हे पहिल्या वेळेस तशीच येते गरम गरम लागली असं तसाच गौरव येते म्हणून म्हणतो पिऊन टाक कटक खाल्ले तू पुरी की पुरी
ठीक आहे चला माझ्या मित्राने दारू पाजली के शराब ने खराब कर दिया पीता नहीं पिलाई गई के शराब ने खराब कर दिया पीता नहीं पिलाई गई और क्या तारीफ करूं पिलाने वाले की के पानी में शराब मिलाई गई मौले की पीने से मुंह की खुशबू आती है जब मौले की पीने से मुंह की खुशबू आती है और जब चले देसी सर पे तो ऐसी ही गजलें गाती है अरे हर कोई मिला के पीता है पानी शराब में हर कोई मिला के पीता है पानी शराब में हर कोई मिला के पीता है पानी शराब में हर कोई मिला के पीता है पानी शराब में नशा करू बाबा नशा करू धीरे धीरे मस्त झोपली शांते ए शांते शांताबाई शांते मस्त झोपलीस नाही तुला मी घराबाहेर काढली होती आणि तू इथं कशासाठी आला कशासाठी आला मले मले सांग दारू पिण्याला लाज वाटत आहे तुला मले सांग हा घर तुझ्या बापाचा होय का माया बापाचा होय हा घर तुझ्या बापाचा होय का माया बापाचा होय सांग अरे तुझ्या बापाचा नसून माझ्या नवऱ्याचा आहे समजलं का तुझ्या नवऱ्याचा पहिला अधिकार माझा आहे समजलं तुझा अधिकार सांगा बाया बाया अरे मी तुझी आई आहे रे आई माझी आई आहे तुझी आई आहे अगं तू आई नाही कैदासी आहेस कैदासी आणि या आईच्या नावावर कलंक आहेस तू कलंक आज तुझा खेळ खतम नाही झाला तर मी बी नावाचा कृष्णा नाही समजली मी आई आहे आई
सांग आई, हे सांग आई, अशी का तू केलीस ग? हे सांग आई, अशी का तू केलीस ग? आता माझ्या हातानं तू नेलीस ग, आता माझ्या हातानं तू नेलीस ग. सांग आई अशी का तू केलीस ग? सांग आई अशी का तू केलीस ग? आता माझ्या हातानं तू नेलीस ग, आता माझ्या हातानं तू नेलीस आता सांग 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 आई सांग ग. हो सांग 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 आई सांग ग. सांग आई अशी का तू केलीस ग? आता माझ्या हातानं तू नेलीस ग. सांग आई अशी का तू केलीस ग? आता माझ्या हातानं तू नेलीस माझ्या रस्त्यामधला जो काटा होता तो काटा काढला, खतम करून राहिला. आता कोणी जो कोणी येऊन जो काय करेल तो शिक्षा भोगायला तयार आहे. जातो आपल्या रूम मध्ये आणि झोपून जातो. खतम, खेळ खतम, मिट्टू छोऱ्या. पोरीच्या गावाला गेलो होतो. आता पोरीच्या गावून कवरिकीला हात मारून आपल्या घराकडे गेलं पाहिजे. कारण का तेथे राहून काही अर्थ नाही. आपल्या शेतीचं काम भरपूर आहे. कारण का पोरगा शिक्षणावाला आहे आणि बायको किती सांभाळ गेलं पाहिजे. आपण चला घराकडे गेलं पाहिजे. तुमच्या भाषेत बाहेर नाही तर कहाऱ्या बहारल्या ग माझे लावाचे शांता लारी लारी लारी. हे शांता घरून बोलत नाही, कुठं गेली असं? घरात नाही, कबाड खुला दिसते. जाऊन पाहते घरात. माझ्या बायकोला फाशी लावून मारलं. हा नालायक एवढी दारू पेत नव्हता. माझ्या पोराला काही व्यसन नव्हता, काही व्यसन. हा कसा बिघडला माझा पोरगा? अरे 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 अरे, ते बायको त्या रीतीला गेली, हे बायको या रीतीला गेली. या नालायकाला मारलं फाशी लावून. आता कसं करू? मला काही कळत नाही बाबा. मला असं वाटतं का काय माझ्या मग चक्र आहे. हा नालायक चांगला पोरगा म्हणतो माझ्या पोरगा विषय लाभलं कसं? हा लाथा येऊन राहिली. अरे अरे अरे, आता पहिले मला फोन करणं महत्वाचं आहे. कारण
अकोला पोलीस स्टेशनला फोन करतो. हॅलो हॅलो, मोठी पंचायत आली जी. अरे अरे परमेश्वरा, काय माझ्या मागे चक्र आणला हा. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, मी विश्वनाथी कळव बोलतो पडोलीवरून जी. हा अकोला पोलीस स्टेशन बोलतोय का? हा अकोला पोलीस स्टेशन से बोल रहा हूँ. अरे बापरे, दरोगा होगा मुलगीच्या माझा मोठा कडक दिसते. बाबाजी बोला बोला. माझ्या घरी बाबाजी हो, मोठा नुकसान झाला बाबा बाबाजी. अधी बाबाजी काय नुकसान झालं? माझ्या पोराला माझ्या पोरी बाय पत्नीला अति गळा दाबून मारला. ती लवकर गळा दाबून मारलं. आणि हा नालायक मनमाने दारू व्यसन करून हा मनमाने पडलेला आहे. अजी साहेब लवकर या. हाजी ठीक आहे मैं आ रहा हूं. जल्दी या जी, जल्दी या बाबा, या लवकर या. बाबाजी हो, मला मोठा दुःख झाला बाबाजी. तो पामा पोरगा त्याच्यावर काही हगर आहे. माझी बायको इकडे फाशी लावून मारला. बाबा का करू, मला काही कळत नाही बाबा. आता तू का आता? मी पोरीच्या गावला गेलो बाबाजी. पोरीच्या गावाला? माझ्या पोरीला मी म्हणलं चला चालला जावा. हा इकडे कोणता काय झालं पाय माई लेकाचा. माझा पोरगा कधी दारू पेलेला नाही. आज तो दारू पिऊन आपल्या आईला मारलं. सावध राहिलं असं नाही व्हायला पाहिजे बाबाजी. हा आता मला सांगा काय याच्यावर काय कारवाई करा. बिलकुल कारवाई करता अभी खऱ्याचं कारवाई करतो बाबाजी. त्याला दुरुस्ती शिक्षा घडवा. हा का खरोखर त्याला वाटलं पाहिजे का अकोला पोलीस स्टेशन काय आहे हे त्याला दाखवा बरं. 10,000 रुपये मिळेल का म्हणले? 10,000 रुपये मिळेल का बघा. 10,000 रुपये म्हणजे आम्हाला बाबाजी तुम्हाला मी का द्यायचं ते मी नंतर देईन, पण तुम्ही तोंडाला मागत्या. मला असं वाटते अरे आमच्या कामाच्या तोंडाला मागत. मला असं वाटते तुम्ही पोलीसच्या लागल्या तर मला पेपर पास होऊन पास नाही झालं. तुम्ही पैसे देऊन ड्युटीवर लागले असं मला वाटते. नाही 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 नाही, खरं ठीक आहे तुम्ही म्हणता. गुन्हेगाराला शिक्षा देणार पावर तुमच्या हाती. गुन्हेगाराला शिक्षा देणार पावर तुमच्या हाती. पैसे घेऊन करा नको या कायद्याची हे जितमाती. दारुल्या रेषामध्ये आली है दुर्दशा. मग तुम्ही तरी सांगा ह्या बाया जगतील तरी कशा. अरे मोठा बोलल्या हे असे नालायक लोकांना दारू घेऊन त्याच्या हत्या केला. त्या बायाने काय करावं आणि तुम्ही पैसा माहित्या. अरे मोठा तुम्ही आधी पैसा शिक्षा घडवा. मी जे काय द्यायचे ते देईन. हा पहिले माझ्या बायकोने पहिले पोस्ट मॅडमला पाठवा. पोस्ट मॅडम को भेटना बदल. आजची होता कालची होता माहित नाही. मोठी खराब वास बास मार रही है. लाख बास मार रहे इसको. लवकर घ्या. हा लवकर घ्या बाबाजी. अजून लवकर घ्या. अरे बाबा, अरे बाबा मोठी खराब वास आहे. एवढी वास खराब येऊन राहिली कालची पर्वतची सर बाबा. अरे बापरे, 2-4 दिन हो गए. 2-4 दिन हो गए बहुत बास मार रही है. हो तेव्हा का पोटा फुगला. करना पड़ेगा. हो माझा मित्र आहे. अरे ये रे बाबा ओ प्रकाश. अरे दादा धरू लागले बाबा. रे बाबा मुंशीजी हा असा याला शिक्षा घडवा ऐसा वाटला पाहिजे. बिलकुल पोलीस हा काय आहे हा दिसलं पाहिजे. बिलकुल शिक्षा घडवा. बिलकुल याला शिक्षा घडवतो. मी काय करू, माझे काय नशीब. आज एवढा मोठा मी कास्तकार माझ्या तशा काय होऊन राहिली आहे. पहिले शिक्षा घडा. बिलकुल कोण है वो काले? तेरे को दिखता नहीं क्या?
कोण हवंच ना मैं तेरा बाबा जी हूँ बड़ा वाला चल चल जल्दी साले को तेरे को अंदर कर दो इस साल की सजा सुना दो चलो चलो बरं ठीक आहे चल ती सावत्र मुलगा त्या सावत्र आईचा छळ कर ती सावत्र आई छळ करते आणि तो सावत्र मुलगा आपल्या सावत्र आईला गळा दाबून मारते अशी हे पोहाणा होता आमचा सत्य घडलेला पोहाणा रसाचे माझं विविध मरगडे यांच्याकडे सुद्धा माझ्या पार्टीला 31 रुपयाचे भेटलेला पार्टीकडे धन्यवाद लागला आम्ही आमचा पोहाळा इथं समाप्त झाला गुरुच्या गन्हात मनाचा भोरा हो आमचा कार्यक्रम इथं समाप्त झाला आज या वीरसिवासियांनी आमचा कार्यक्रम दिवसभर शांत रीतीने पार पाडला एक चिल्लाने का टाइम है कोई कहता है जी बिजली मर गया वही बोलता है कायम बिजली ने कीर्ति बनाया भारत के कोने कोने में हिमदी ने कीर्ति बनाया भारत के कोने कोने में अरे हिमदी चिल्ला रहे क्या है झूठा रोने में काय म्हणतो असा नाही झाला कोणी लबाई माझ्या भिवानी त्याने बाजून ज्ञानाचं पाणी न पहिल्या नंबरचा भाऊ नंबरचा या विश्वात ठरला माझ्या
बाबासाहेब पटोलेला नोकरीसाठी गेले होते त्यावेळेस चपलाची धुरून खाऊन फेकायचा. त्यावेळेस बाबासाहेबांना विचारायला बाबासाहेबांनी ती नोकरी सोडली आणि घरी येऊन रमाला काय म्हणू लागले? काय म्हणू लागली? फिरलो का रमा मी सामान हाती घेऊन फिरलो का रमा मी सामान हाती घेऊन आणि बडोद्याच्या नोकरीचा राजीनामा देऊ. खरं आहे. बडोद्याच्या नोकरीचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी आणि तो राजीनामा देऊन घरी परत आले. अगदी बरोबर. दिवस आता करोनी भीमा जगण्याचा स्वाभिमानाने. कुणाची साथ होती? रमाईची. रमाईची होती ना. खरं आहे. व्यक्ती भीमाला साथ व्यक्ती दियाची वाट राम ठरली त्या भीमाची रात.